ते वटवृक्ष स्वामींचं आणि आता चालू आहे आज आलं. नमस्कार मित्रांनो, आजच्या या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज मी चाललो आहे अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीला. आयुष्यात पहिल्यांदाच चाललो आहे आणि काय काय एक्सपिरियन्स होते काय नाही बघूया. आणि सगळा विषय हार्ड आहे, काय विषय नाही. आणि आज दिदीने की नाही काल पप्पांच्यासाठी वॉच घेतलेली नवीन, तिचं फर्स्ट पेमेंट झालं होतं त्यामुळं. आणि ते पण आत्ता देणार आहे. ती कसं कसं काय काय एक्सपिरियन्स होतं आहे म्हणजे एक्सप्रेशन आहेत पप्पांचे ते बघूया. आणि चला मी दाखवतो तुम्हाला. आणि अक्कलकोटला जायला मी आणि घरातले आमचे आणि रावल्या पण आहे. रावल्या कायम असते ह्या इकडं पण येणार आहे, त्याची पण इच्छा होती खूप, म्हणून पप्पांना म्हणलं त्याला पण घेऊन जाऊया आपण. आणि आता आम्ही चाललो आहे, पुढं काय काय होते सगळं दाखवतो तुम्हाला. लेट्स गो, चला. आणि विशाल काय मागी काय पण घड्या है ना, घोडा लोटू शकतो. एवढा आणलं रे. ते साईडचे दोन बटन ते पण हे असलं नव्हतं त्याला. नाही नाही, त्याला उचलायचं असते. त्याला उचलायचं आहे त्याला. परफेक्ट बसलं ते कसलं वाटलं. मला वाटलं साखळ्या काढायला लागतं. असं तेवढं लोक पाहिजे. झाले. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, सेलिब्रेशन कसं झालं बघितलं असतील. आणि एखादा आपण ज्या टायमाला आपला पहिल्यांदा पगार होतोय त्या टायमाला आईवडिलांना काहीतरी घेऊन द्यायची मजा आणि त्यांची रिॲक्शन बघायसारखी असत्या. आणि आता आम्ही निघाला होते, गाडी बाहेर घेतो आणि जाऊया आपण मस्त आहे की अक्कलकोटला. लेट्स गो. राहुलला आलेले आहेत, राहुलला यवमन छेवा आणि या. आणि चेकिंग चालू आहे. दुसऱ्या ठिकाणी अडवल्यात. चेकिंग जाम चालू आहे. डिकी बिगडे उघडून सगळं बघायला लागल्यात. कुठलं गाव आहे माहित नाही. चालेल चला. नाव त्यांनी सगळे लिहून गेल्यात जागा. चला आलोच भावा. तर मित्रांनो, आता जस्टच आम्ही गाडी पार्क केल्या आणि आता चाललोय मंदिराकडे. पोचलो मस्त वेगळी पार्किंगला. गोळ 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 फिरलो जरा गोष्ट थोडा वेळ तरी गावलं. आणि आता आलेल्या स्वामींचं दर्शन झालंय. स्वामी समर्थ आणि त्यांच्याबरोबरच समोर श्री दत्तगुरु महाराजांचं मंदिर आहे छोटंसं. आतमध्ये एक मोठं पार्किंग आहे, तिकडे गाडी लावायच्या, बाहेर उन्हात लावल्या. ते आता इथे माहीत नव्हतं आणि आत लावतो होतो गाडी मस्त वेगळी सावलेत. चला. तर मित्रांनो, आत गाडी पार्किंग केली इथं राहून आहे, पण पलीकडच्या साईडनं जायला पाहिजे होतं. कधी पण आला तर मंदिराच्या त्या साईडनं आत नाही होऊ नका, हा असं स्ट्रेट जावा. म्हणजे तिथं सावलेत पार्किंग होईल तुमच्या इथं गाडीचं. आणि आता चला मंदिरात चाललंय. तर मित्रांनो, स्वामींच्या मंदिरात आता जस्ट झालोय आणि आता चाललोय.
मस्त वाटले आणि हे मूर्ती बघा. मध्ये फिरवायला मस्त की गोल गोल प्राणी किता किता पाशी करत. गोल 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 आता एवढी लाईन आहे मस्त पैकी. लाईनमध्ये थांबवायची का थांबवलं काय माहीत नाही. चला अर्धा तास थांबलो, गर्दी एवढी ठीक झाल्या आणि आत्ता सोडल्यात. आता आत चाललोय आता आणि उत्सुकता ठीक आहे आत कसं काय काय बघायचे. हे दृश्य आम्ही मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्येच पाहिलं होतं, पण प्रत्यक्षात पाहिल्यावर खूप मन भरून आलं आणि आत गेल्या गेल्या एवढं भारी वाटलं की हसू की रडू हेच कळत नव्हतं. एवढं मन भरून आलं होतं आणि स्वामींच्या दर्शनासाठी खूप भाविक पण आले होते. आणि पुढच्या त्या टी व्हीमध्ये स्वामींचं दर्शन झालं पहिल्यांदा आणि आत गेलेला अनुभव तर खूप वेगळा होता. आणि आत गेल्यावर इतकं भारी वाटलं की हात आणि पाय पूर्ण गार पडले होते. एवढं मन भरून आलं होतं. आणि आम्ही गेलो होतो त्यावेळेस 146वी पुण्यतिथी स्वामींची होती आणि आम्ही बरोबर 10:30 वाजता स्वामींच्या गाभाऱ्यात पोहोचलो होतो. आणि 10:30चं टायमिंग म्हणजे स्वामींच्या आरतीची वेळ होती. तुमच्या मनात जी इच्छा असेल ती स्वामींना सांगून या औदुंबराच्या झाडाच्या साईडला तुम्ही जर हा धागा असा बांधला तर तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होते असे सर्वजण म्हणतात. म्हणून मी पण एक इच्छा मागून स्वामींकडे हा धागा बांधला. स्वामींच्या दरबारातले हे दृश्य हे बघावे एवढे कमीच वाटते. फोटोशूट पण केलेला आहे आणि आता मंदिरात दर्शन पण चांगल्या प्रमाणात झाले आणि मंदिर खूप छान आहे. आपण बघितलं पहिल्यांदा वेळेला लाईफमध्ये आणि आता चाललोय तुळजापूरला आणि वेळ पडायचं काय काय करायचं काय काय करायचं काय नाही बघूया काय काय. तुळजापूरमध्ये प्रसाद पण आहे, प्रसाद पण घेऊन जायचं बघूया. तर मित्रांनो आता आम्ही तुळजापुरात आलोय. तर पहिला पोट पूजा करूया आणि महाराजांची मूर्ती बघा काय बाटलीवाला राहुल आणि ही महाराजांची मूर्ती फोटो काढायला चांगला. अरे बाबा विशाल आता जस्ट जेवलोय. आता जातो मंदिरात डायरेक्ट आणि जेवण बऱ्यापैकी होतं, एवढं काही खास लागलं नाही. चला मस्त मंदिरात दर्शन घ्या. तर मित्रांनो आता जस्ट तुळजापुरात पोहोचलोय. गाडी इथं पार्किंग केल्या आणि आता जस्ट तुळजापुरात का नाही 41-42 डिग्री टेम्परेचर आहे. वाट लागायला डोळ्याची पण डोक्याची पण वन साईड. आता चाललंय देवाच इथं. चला मंदिर आहे इथं गणेश मंदिर, तिथनं रस्त्यावर चाललंय. गर्दी तर जरा बऱ्यापैकी आहे. आत किती कोणास ठाऊक बघूया. 2 तास लागणार आहे मंदिराला दर्शन घ्यायला. गर्दी लई आहे आणि आता एक माणसाला दिलंय त्याच्याबरोबर आम्ही चाललोय. तिकडे मी राहुल आणि दिदी आणि मम्मी पप्पा गेल्यात ते VIP दर्शनचं ते पास असतं मी ते घेऊन आणि एक स्वामी तिने आम्हाला डायरेक्ट घेऊन चाललं तिथं. बघूया काय काय होते आणि घेऊन चाललं. आणि या ठिकाणी मंदिर खूप सुंदर आहे, प्रसन्न वाटते इथं येऊन. सगळं एवढ्या गर्दीला सगळं ओव्हरटेक मारून त्यांनी की आता विशाळ व्हा त्याला म्हणायचं VIP हवा ताकद
त्याला पण बारीक रांग आहे थोडीशीच. चला दर्शन ओके मध्ये झाले विषय नाही. आता आणि चप्पल घ्यायला बोलले आणि आमचे राहुल दादा हे कसं वाटलं दर्शन कसं वाटलं? लांबून मिळालं मुख दर्शन मिळालं लांबून मिळालं मुख दर्शन मिळालं चांगलं मिळालं. ही पाय भाजलं पाय भाजाऱ्यात इशा असा झालाय पाय भाजायला पुढे त्याचं पाय भाजत नाहीत. हे उन्हात उभारलं थांब तुम्हाला असं उलट जाऊ कुठं बी उभारलं पायाला भाजत नाही म्हणायचं नाही काय नाही असलं पुढे घेऊन असलं पाय पाहिजे. माणसं बिनसं काय बघत नाही ते मगाशी म्हशीला एका बाईला डुशिंग मारला असं डुशिंग करून एक डरकाळी फोडी गेली त्या इलेगाचा वाघ आहे. अरे डरकाळी मारायचा तवाज बीज वगैरे लाईक पण प्राणी शिरला गे आपल्या इलाक्यात. अरे अरे हो जमलाय बसून दे जरा काही विषय नाही. महाराजांची मूर्ती बघा किती छान आहे. फोटो नाही हो फोटो काढू ना असं खेळ राव ही शपथ कसलं हे दिसते बघ क्लिअरिटी वजनच iPhone 15 विषय काय. आणि आता झाले सगळं दर्शन आता आले घरापाशी एवढं कसं झाले. आता चाललंय ड्रायव्हिंग करत बसायचं 250 किलोमीटर. चला घरपूर Took you out and showed you the city. How'd you let somebody so pretty's what they said to me? Yeah, that's what they said to me. Well, they told me. तर मित्रांनो आता जस्टच मी घरी आलो आहे आणि आत्ता 7 वाजल्यात. आत्ता आवरलो थोडं मस्तपैकी जरा वच आणि आत्ता ह्यो ब्लॉग इथंच एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक तर करूनच जावा. आणि माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात बेस्ट ब्लॉग आहे मला आवडलेला खास. आणि तुम्हाला पण कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी लवकरच भेटतो तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. चलो.